आपण ही थेट लाईव्ह दृश्य पुण्यातली पाहतोय। या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि नेते आवर्जून उपस्थित आहेत। तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा भरघोस मतांनी विजय झाला आणि त्यामुळे पहिल्यांदाच या विजयानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे आपल्या मतदार राजाला आभार त्यांचे मानण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून सुप्रिया सुळेंचं सुप्रियाताईंचं जंगी स्वागत करण्यात येते। आपण ही थेट लाईव्ह दृश्य पुण्यातली पाहतोय। तर पाहतोय सगळेच कार्यकर्ते आनंदित आहेत, कारण गेले 2 महिन्यापासून जी काही मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली होती आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ती पणाला लागलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आलेले आहेत। विजयानंतर पहिल्यांदाच त्या पुण्यात आलेल्या आहेत। पुण्यातल्या या सगळ्या भव्य मिरवणुकीनंतर दौंड आणि इंदापूरमध्ये सुद्धा ते मतदार राजांचे आभार मानण्यासाठी जाणार आहेत। आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांचं पुण्यात अतिशय भव्य दिव्य जंगी स्वागत करण्यात आलंय। तर विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं गुलाल उधळून जंगी स्वागत करण्यात येते। पारंपरिक वाद्य ठिकाणी आहे, ढोल ताशांच्या गजरात सुप्रिया सुळेंची विजयाची मिरवणूक सुद्धा पुण्यामधनंही निघालेली आपण पाहतोय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी ही रंगतदार लढत आणि लक्षवेधी लढत म्हणता येईल, हाय व्होल्टेज लढत म्हणता येईल, अशी ही बारामतीची लढत झालेली होती आणि या संपूर्ण लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे। पुन्हा एकदा सुप्रिया सुळे खासदारपदी या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे पुणेकरांचे आभार मानण्यासाठी सुप्रिया सुळे पुण्यात दाखल झालेले आहेत। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणेकरांचे धन्यवाद सुप्रिया सुळे मानतात। पुणेकरांचे आभार मानण्यासाठी सुप्रिया सुळे पुण्यात दाखल झालेले आहेत। शिवाजी महाराजांना नुकताच पुष्पहार अर्पण करून त्यांनी नतमस्तक झालेले आहेत। आज रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा केला जातोय, तर पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होताना आपण ही थेट लाईव्ह दृश्य पुण्यातली पाहतोय। या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पुण्यामध्ये उपस्थित आहेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे कार्यकर्ते मोठा जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। राज्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जे भरघोस यश मिळालेलं आहे, या यशामध्ये खारीचा वाटा ज्याला म्हणता येईल तो या प्रत्येक कार्यकर्त्याचा असतो आणि त्याच कार्यकर्त्यांची मेहनत जी आहे ती फळाला आणि असं म्हणावं लागेल, कारण बारामतीची लढत जी आहे ती अतिशय हाय व्होल्टेज लढत होती। पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळाला। त्यामुळे या संपूर्ण यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक कौटुंबिक वाद, राजकीय वाद बारामतीमध्ये पाहायला मिळाले। मात्र या संपूर्ण लढतीमध्ये अखेर विजय झालाय तो सुप्रिया सुळे यांचा। पुणेरी ढोल वाजवून सुप्रिया सुळे यांची भव्य मिरवणूक पुणेकरांनी काढलेली आहे। नुकतंच त्यांनी अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या नतमस्तक झालेले आहेत। आज रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा केला जातोय, तर राज्यामध्ये आज ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकाचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय आणि हा उत्साह द्विगुणित झालेला आहे, कारण सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी निवडून आलेले आहेत। पुणे हा खरं तर राष्ट्रवादीचा जो एकेकाळी
शरद पवार या संपूर्ण राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते। या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये या राष्ट्रवादीमध्ये आपल्याला फूट पडलेली पाहायला मिळाली। अजित पवार हे राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह घेऊन भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर ही लढाई फक्त राजकीय आणि वैचारिक जरी हे कुटुंब म्हणत असलं तरी ती कौटुंबिक लढाई सुद्धा पाहायला मिळाली। कारण अजूनपर्यंत तरी विजयानंतर नेहमीच सुप्रिया सुळेंसोबत आपल्याला सुप्रिया सुळे यांचे भाऊ बंधू म्हणजे अजितदादा दिसायचे, मात्र यंदाच्या या विजयामध्ये किंवा या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ते त्यांच्या सोबत नव्हते तर त्यांच्या विरोधात ते पाहायला मिळालेले होते। त्यामुळे जणू काही निवडणूक जी आहे ती एक प्रकारे राजकीय आणि वैचारिक तर होतीच, मात्र कौटुंबिक सुद्धा असल्याचं चित्र समोर आलेलं होतं आणि या संपूर्ण लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मतदार राजानं कौल दिलेला आहे आणि त्यानंतर मतदार राजाचे आभार मानण्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यामध्ये सुप्रियाताईंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। खासदारपदी निवडून आल्यानंतर ही भव्य मिरवणूक काढण्यात आली तर महिलांचा उत्साह सुद्धा आपण पाहतोय, जणू काही दसरा दिवाळी साजरी केली जाते असे चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे सुप्रिया सुळे आता प्रसार माध्यमांशी बोलताना या संपूर्ण विजयाबद्दल नेमकं काय बोलतायत, अजितदादांवर काही टीका करतायत का, हे देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। मात्र आत्ताची ही ताजी दृश्य पाहतोय, एकीकडे पुणेरी ढोल वाजवून सुप्रिया सुळेंची ही भव्य मिरवणूक निघाली आहे। विजयी मिरवणूक याला म्हणता येईल, कारण प्रचारादरम्यान प्रचारार्थ जी मिरवणूक निघते यामध्ये प्रत्येक उमेदवार मेहनतीनं त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला असतो। मात्र आजची मिरवणूक जी आहे ती विजयाची मिरवणूक आहे। भरघोस मतांनी बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणलेला आहे आणि त्यानंतर पुणे हा खरं तर शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार होते हे जास्त संख्येने निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे सर्वप्रथम सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये येणं पसंत केलेलं आहे। पुण्यात येऊन त्यांनी पुणेकरांचे आभार मानलेत आणि त्यानंतर त्या पुढे दौंड आणि इंदापूरमध्ये देखील जाणार आहे, ज्या ठिकाणहून त्यांना भरघोस मताधिक्य मिळालेलं होतं। तर दुसरीकडे अजित पवार बैठका घेत आहेत, आमदारांना बोलवून आपण नेमकं कुठे मागे पडलो किंवा अजित पवारांच्या गटात काही नाराज आता आमदार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। 18 आमदार अजित पवारांच्या गटातले नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहेत। तर ते 18 आमदार कोण आहेत आणि हे 18 आमदार आता शरद पवारांच्या संपर्कात येत आहेत का, सुप्रिया सुळेंना भेटणार आहेत का, सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करणार आहेत का, हेच ते अभिनंदन करणारे आमदार अजित पवारांच्या गटातले आहेत का, या सगळ्या घडामोडींकडे न्यूज 18 लोकमतचं लक्ष असणार आहे आणि ती प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतोय, पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं खासदारकीच्या विजयानंतर जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय महिला कार्यकर्ता फुगडी घालून आपला आनंद साजरा करतायत, तर पुणेरी ढोल या ठिकाणी वाजवला जातोय, गुलालाची उधळण केली जाते। त्यामुळे एक प्रकारे दिवाळीच आज पुण्यामध्ये साजरी होती असं चित्र पुणेकर आपल्याला दाखवून देत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षातर्फे ही आपण भव्य मिरवणूक पाहतोय। तर रांगोळीच्या पायघड्या सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि सुप्रियाताईंच्या विजयाचे मोठमोठाले बॅनर संपूर्ण पुण्यामध्ये झळकताना दिसत आहेत। खरं तर निवडणुकीचा निकाल येण्याआधीच या ठिकाणी सुप्रियाताईंच्या विजयाचे बॅनर झळकलेले होते। काही बॅनर जे आहेत ते या उमेदवाराने म्हणजे सुप्रियाताईंकडनं त्यांच्या कार्यकर्त्याने ॲडव्हान्स बुकिंग ज्याला म्हणता येतं, आगाऊ बुकिंग केलेलं होतं
की जेणेकरून विजय जो आहे तो आपल्याच उमेदवाराचा होणार आहे आणि या ठिकाणी सगळ्यात मोठे बॅनर जे आहेत ते सुप्रियाताईंचेच लागले जातील आणि म्हणून ते बॅनर जे आहेत त्याचं देखील ॲडव्हान्स बुकिंग केलेलं होतं आणि त्यानुसार संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण पाहतोय मोठमोठे सुप्रियाताईंच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत, त्यांचं अभिनंदन केलं जातं.